हाय फ्रेंड्स. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिस्क्रिट मॅथमॅटिक्स DBA2 विंटर 2000 एक्झामिनेशनचा जो पेपर होता त्याचं सोल्युशन. पण परत एकदा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट राहील की हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही, आणि पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला त्या टाईपचे किंवा ते क्वेश्चन जर एक्झाममध्ये आले सेम क्वेश्चन तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता बरेच स्टुडंट्स कमेंटमध्ये विचारतायत की कॅन वी गेट द PDF ऑफ दिस, आम्हाला PDF भेटेल का ह्या सोल्युशनची. PDF द्यायला काही हरकत नाही, पण PDF एकदा तुम्हाला अवेलेबल झाली तर तुम्ही कन्सेप्ट समजून घेत नाहीत. म्हणजे तुम्हाला वाटतं की सेम क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, असं होऊ शकत नाही. लकीली काही जर एक्झामिनर असतील त्यांनी तिच्यामधून जर सेम क्वेश्चनचा रेफरन्स घेतला तर ते क्वेश्चन भेटू शकतात तुम्हाला. पण माझा हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तुम्हाला शिकवण्याचा, की तुम्हाला त्या टाईपचे क्वेश्चन्स एकदा मेथड कळाली की आपण त्या टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. तर त्यामुळे माझी सर्वांना एक रिक्वेस्ट राहील की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, पूर्ण क्वेश्चन्स समजून घ्या, आणि एकदा तुम्हाला क्वेश्चन समजले की तुम्ही स्वतः नोट्स काढा. स्वतः जेव्हा तुम्ही नोट्स काढताल तेव्हा जेव्हा तुमच्या एकदा हाताखालून गेल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. आपण एकदा दोनदा फक्त असं वाचून जर आपण डिस्क्रिट मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत असतो तर ते पॉसिबल नाहीये. ओके. तर डिस्क्रिट मॅथमॅटिक्स सारख्या सब्जेक्टला तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असते. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत असतानाच तर प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन तुम्ही प्रत्येक वेळेस जर लिहून घेतलं तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ओके. तर लेट्स स्टार्ट फर्स्ट क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये फर्स्ट बीट असं विचारलेलं होतं की लेट पी अँड क्यू बी द प्रपोजिशन्स. तर पी प्रपोजिशन असं आहे की स्विमिंग ॲट द न्यू जर्सी शोअर इज अलाउड, अँड क्यू प्रपोजिशन इज दॅट शार्क्स हॅव बीन स्पॉटेड नियर द शोअर. तर हे पी अँड क्यू प्रपोजिशन गिव्हन होते, आणि त्यांनी आपल्याला विचारलंय की एक्सप्रेस ईच ऑफ दिस कंपाऊंड प्रपोजिशन ॲज अन इंग्लिश सेंटेन्स. तर खाली काही प्रपोजिशन दिलेले आहेत, त्याला आपल्याला इंग्लिश सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट करायचे. तर पहिलं जे आहे ते निगेशन क्यू आहे. तर आपल्यापाशी पी आहे स्विमिंग ॲट द न्यू जर्सी शोअर इज अलाउड, आणि क्यू काय होतं शार्क्स हॅव बीन स्पॉटेड नियर द शोअर. निगेशन क्यू म्हणजे काय, क्यूचं निगेशन करायचं आपल्याला. तर क्यू काय होतं, हा क्यू होता, तर त्याचं निगेशन काय येईल, शार्क्स हॅव नॉट. इथं काय येईल, नॉट. निगेशन म्हणजे नॉट आपण ऍड करणार. शार्क्स हॅव नॉट बीन स्पॉटेड नियर द शोअर, तर हे त्याचा आन्सर असेल. परत पी इम्प्लाइज निगेशन क्यू. पी इम्प्लाइज निगेशन क्यू म्हणजे काय, इफ पी देन निगेशन क्यू. म्हणजे इफ पी काय आपला आता, इफ स्विमिंग ॲट द न्यू जर्सी शोअर इज अलाउड देन शार्क्स हॅव नॉट बीन spotted near the shore. That is becomes P implies negation Q. आता थर्ड काय प्रपोजिशन आहे, P डबल इम्प्लाइज निगेशन Q. तर याचा मिनिंग काय होतं, डबल इम्प्लाइज इफ अँड ओनली इफ. म्हणजे काय, स्विमिंग ॲट द न्यू जर्सी शोअर इज अलाउड इफ अँड ओनली इफ निगेशन Q इज देअर. सॅक्स हॅव नॉट बीन स्पॉटेड नियर द शोअर. ओके. नेक्स्ट कंपाऊंड स्टेटमेंट इज देअर निगेशन P ऑर Q. तर निगेशन P म्हणजे काय, आता याच्यामध्ये काय, स्विमिंग ॲट द न्यू जर्सी शोअर इज अलाउड. तर आता निगेशन घेतल्यानंतर काय येईल, शोअर इज नॉट अलाउड. तर स्टेटमेंट काय होईल, स्विमिंग ॲट द न्यू जर्सी शोअर इज नॉट अलाउड ऑर. इथं काय आहे, ऑर आहे. ऑर क्यू. क्यू म्हणजे काय आपलं, सॅक्स हॅव बीन स्पॉटेड नियर द शोअर. तर हे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झाला. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेला होता, एक्सप्लेन द एक्झाम्पल comma notations used and mathematical expressions to describe the following terms. तर आता आपल्याला जर मेंबरशिप विचारलंय तर मेंबरशिप म्हणजे ते कशाने डिनोट करतो आपण, बिलॉंग्स टू एक सिम्बॉल असतो, किंवा त्याला आपण ऍप्सलॉन पण म्हणू शकतो. तर याला आपण काय म्हणू शकतो, इज अन एलिमेंट ऑफ. ह्या सिम्बॉलला आपण काय म्हणू शकतो, इज अन एलिमेंट ऑफ. जर त्याचं जर हा जर सिम्बॉल असेल की ऍप्सलॉनचा सिम्बॉल आहे आणि त्याच्यामध्ये जर रेश असेल तर त्याचा मिनिंग असा होतं की इज नॉट बिलॉंग्स टू किंवा इज नॉट एलिमेंट ऑफ, असा त्याचा अर्थ होतो. तर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर सपोज एक सेट आहे, ए सेट मध्ये 1 3 5 7 एलिमेंट्स आहेत. देन वी कॅन से दॅट 1 इज बिलॉंग्स टू ए, मीन्स 1 इज अन एलिमेंट ऑफ ए. सो इन दिस ए सेट we can say that 1 is there, but 2 is not belongs to
ए. म्हणजे आता ह्या सेट मध्ये 2 आहे का? नाहीये. तर म्हणजे आपण 2 इज नॉट ए पार्ट ऑफ ए आपण असं लिहू शकतो. ओके. तर ह्या सेम मेंबरशिप साठी आपण व्हेन डायग्राम पण काढू शकतो, ते तुम्ही पाहून घ्या. ओके. बट माझ्या मते एवढं सफिशियंट जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटून जाऊ शकतात. नेक्स्ट सबसेट. सबसेट म्हणजे काय असतो? एकाचा एक काही एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये अवेलेबल असणं. ओके. तर इफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज अन एलिमेंट ऑफ बी, म्हणजे ए मधले सर्व कशामध्ये असले पाहिजे? बी मध्ये. दॅट इज इफ व्हेनेवर एक्स बिलॉंग्स टू ए, then x is also belongs to b, then we can say that a is a subset of b. ओके. तर त्यालाच ऑर मध्ये इथं लिहिलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही वाचून घेऊ शकतात. आणि सबसेटचा सिम्बॉल काय असतो? हा सिम्बॉल न यूज केला जातो त्याचा. जसं मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला परत एकदा. हा सबसेटचा सिम्बॉल आहे. तर एक्झाम्पल काय येईल? इफ सेट ए इक्वल टू एलिमेंट्स 2 4 5 7 8 अँड बी सेट मध्ये काय आहेत? 2 4 5. आता बघा 2 4 5 हे बी सेटचे सर्व एलिमेंट कशामध्ये अवेलेबल आहेत? ए मध्ये अवेलेबल आहेत. आणि ए मध्ये काही एक्स्ट्रा एलिमेंट्स पण आहेत. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो? बी इज सबसेट ऑफ ए. ओके. नेक्स्ट, इक्वॅलिटी ऑफ टू सेट्स. कधी आपण म्हणू शकतो की दोन सेट इक्वल आहेत? जेव्हा सेम एलिमेंट असतील दोन्ही सेटमध्ये आणि नंबर ऑफ एलिमेंट्स पण काय पाहिजेत? सेम पाहिजेत. देन ओनली वी कॅन से दॅट ए इज इक्वल टू बी. तर जसं आता ह्या सेटमध्ये आणि त्याच्यामध्ये ऑर्डर इम्पॉर्टंट असू शकते का? ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. बस आपल्याला काय असले पाहिजे त्याच्यामध्ये? एलिमेंट सेम असले पाहिजे. तर बघा इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, आणि ते कशाने डिनोट करतो? इक्वल टू सिम्बॉलनं आपण इक्वॅलिटी डिनोट करू शकतो. Let a equal to 1 5 7 8 is there and b equal to 8 7 5 1. तर आता बघा 8 ह्या सेट मध्ये आहे का? ए मध्ये आहे. 7 आहे, 5 आहे, 1 आहे. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट, सो वी कॅन से दॅट ए इक्वल टू बी. ओके. नेक्स्ट, union is there. An element is in the union of two sets if it is in the first set, कॉमा द सेकंड सेट और बोथ. म्हणजे आपण त्याला कधी म्हणू शकतो? युनियन मध्ये येऊ शकतो ते एलिमेंट. तो एक तर एक पहिल्या सेट मध्ये असला पाहिजे, किंवा दुसऱ्या सेट मध्ये असला पाहिजे, किंवा दोन्ही मध्ये जरी असेल तरी पण चालेल. ओके. देन ते सर्व जे एलिमेंट असतात ते कशामध्ये येतात? युनियन मध्ये येऊ शकतात. तर युनियन आपण सिम्पली असं म्हणू शकतो की बिग यू न आपण डिनोट करू शकतो त्याला. तर ए बघा, एक सेट गिवन आहे 2 5 7 8 एलिमेंट्स आहेत, आणि बी एक सेट गिवन आहे त्याच्यामध्ये 1 4 5 7 9 एलिमेंट्स आहेत. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? ए युनियन बी. तर आता ए युनियन बी मध्ये काय? एक तर ए पहिल्या सेट मध्ये असला पाहिजे एलिमेंट, किंवा दुसऱ्या सेट मध्ये असला पाहिजे, किंवा युनियन दोन्ही सेट मध्ये असेल तरी चालेल. आणि प्रत्येक वेळेस आपण जो एलिमेंट दोन सेट मध्ये जर असेल तर त्याला आपण एकदाच युनियन मध्ये मेन्शन करतो. बघा आता 1 याच्यामध्ये नाहीये, पण 1 बी सेट मध्ये येतो, 1 इज देअर. 2 बी सेट मध्ये नाहीये पण ए सेट मध्ये येतो, सो 2 इज देअर इन द युनियन. नेक्स्ट 4 इज देअर. नेक्स्ट 5 in both the set, so 5 is also there. Then 7 is also in the both the set. Then 8 in first set and 9 in second set. So the A union B becomes this one. नाउ नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शन यूज करून हे प्रूव्ह करायचं होतं की 1 + 5 + 9 अप टू 4n - 3 इक्वल टू 2n इंटू 2n - 1 फॉर ऑल n व्हेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 अँड n बिलॉंग्स टू झेड, असं त्यांनी मेन्शन केलेलं होतं आपल्याला. तर बघा आता गिवन आपल्याला पी ऑफ एन गिवन आहे, आपण असं कन्सिडर करू. आणि पी ऑफ एन इज इक्वल टू 1 + 5 + 9 अप टू 4n - 3 इक्वल टू n इंटू 2n - 1. ओके. तर आपण याच्यावरून जर पी ऑफ 1 ची जर व्हॅल्यू काढली तर आपण पी ऑफ 1 ची व्हॅल्यू काय येते बघू आपण. तर पी ऑफ 1 इथं 1 पुट केलं तर 1 इंटू 2 into 1 minus 1, that is become 1. So p of 1 काय आला आपल्याला? 1, and here 1 value is 1, so it's true. Then p of 2 जर आपण फाइंड आउट केलं तर p of 2 काय येईल? इथं यांच्या ऐवजी आपण 2 ची व्हॅल्यू पुट केली तर काय भेटेल आपल्याला? 1 + 5 इक्वल टू 6, आणि ह्या दोन टर्म्स आपल्याला भेटल्यात, सो इट इज ऑल्सो ट्रू. अगेन p of 3 साठी पण आपण चेक केलं, सो 1 5 9,
so that is become 15, and in this we will get the 15, so it is also true. तर आपण P1 P2 P3 काढलं तर then let's consider that P of k is equal to काय येईल, आपण n च्या जागी काय पुट केलं, k पुट केलं, so this is become 4k minus 3 equal to k into 2k minus 1 is also true. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता, P of k plus 1 पण ट्रू झालं पाहिजे, then only we can say that this is proved by mathematical induction. तर k plus 1 म्हणजे काय, आपण परत एक टर्म ऍड करणार, तिथं k च्या ऐवजी काय पुट करणार, 4k plus 1 minus 3, सो दिस इज इक्वल टू, आता इथं पण काय येईल, यांच्या जागेवर k इंटू 2k minus 1 प्लस 4k plus 1, तर याला जर आपण सॉल्व केलं तर दिस इज बिकम k plus 1 इंटू 2k plus 1 minus 1, सो दिस इज बिकम, यांच्या जागी आपण काय पुट केलेले, फक्त k plus 1, all other things are similar to this one, so we can say that for P of k plus 1 is also it is true, so this mathematical induction is proved, we can say that. Okay, so next question असा होता की explain universal quantifiers and existential quantifiers with example and what is de Morgan's law for quantifiers. तर आपल्याला युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स एक्सप्लेन करायचे. तर पहिल्यांदा द फ्रेज फॉर ऑल एक्स किंवा फॉर एव्हरी एक्स वी कॉल्ड इट ॲज अ युनिव्हर्सल क्वांटिफायर, आणि आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय फॉर ऑल एक्स, म्हणजे उलटा ए एक्स असं आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. आणि द फ्रेज सपोज देअर एक्झिस्ट सम एलिमेंट, त्या ठिकाणी आपण कोणतं क्वांटिफायर वापरतो, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, आणि इट इज रिप्रेझेंटेड बाय वी कॅन से दॅट उलटा ई ना आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. तर युनिव्हर्सल क्वांटिफायर्स म्हणजे काय की द सिम्बॉल फॉर ऑल is called universal quantifier, and the statement for all x p of x is called as universally quantified statement. A sentence for all x p of x is true, हे ट्रू कधी असू शकतं, इफ अँड ओनली इफ p of x is true, म्हणजे p of x जर ट्रू असेल तर हे स्टेटमेंट ट्रू असेल, नो मॅटर व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ x. ओके, तर x च्या व्हॅल्यूवर काय डिपेंड आहे का, इथं काही नाही, x ची व्हॅल्यू जर काही जरी असली, फक्त आपल्याला काय पाहिजे, इफ अँड ओनली पी ऑफ एक्स इज ट्रू. तर जसं की आता एक्झाम्पल मध्ये घेतलं आपण, फॉर ऑल एक्स एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता पी ऑफ एक्स काय आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स, म्हणजे आता एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह असली किंवा पॉझिटिव्ह असली तर काय फरक पडणार आहे का, काहीच फरक पडणार आहे. ती व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह जरी असली तर त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येणार आहे. जसं 0 घेतला तर 0चा स्क्वेअर काय येईल, 0, so this condition satisfied. Again for all x, for all y, x plus y equal to y plus x, जर दोन नंबरची ऍडिशन केली, x plus y काय घेतला अगोदर आणि y plus x काय घेतला, आपण काय सेम आन्सर भेटू शकतो, म्हणजे इट इज ट्रू फॉर ऑल एक्स फॉर ऑल वाय. दिस इज बिकॉज ऑफ द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ ऍडिशन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युनिव्हर्सल क्वांटिफायर. तसंच एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर काय असते, द सिम्बॉल देअर एक्झिस्ट इज कॉल्ड एज अ existential quantifier, and the statement there exist x p of x is called as existentially quantified statement. A sentence there exists p of x is true if and only if at least one value of x that makes p of x true. म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे की व्हॅल्यू ऑफ एक्स वर डिपेंड आहे, म्हणजे ऍटलिस्ट एकदा तरी व्हॅल्यू ऑफ एक्स काय असली पाहिजे, ट्रू असली पाहिजे. म्हणजे आता बघा इथं ह्या एक्झाम्पल मध्ये देअर एक्झिस्ट x such that x is greater than or equal to x square. आता हे x is greater than or equal to x square कधी असू शकतं, जेव्हा व्हॅल्यू x ची 0 जर पुट केली तर 0 इक्वल टू 0 येईल, म्हणजे देअर एक्झिस्ट वन व्हॅल्यू, तर ही एक वन व्हॅल्यू आली. तसंच देअर एक्झिस्ट x, देअर एक्झिस्ट y सच दॅट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2xy, हे कधी प्रूव्ह असू शकतो, जेव्हा x आणि y ची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. So this is become 1 square 1, y square also 1, 1 plus 1 is equal to 2, 2 into 2 equal to 2 into 1 into 1, that is become 2. So this is equal
फॉर ओनली धिस पर्टिक्युलर व्हॅल्यू. नंतर त्यांनी आपल्याला विचारलं होतं की व्हॉट इज डी मॉर्गन्स लॉ फॉर क्वांटिफायर्स. तर डी मॉर्गन्स लॉ काय आहे क्वांटिफायर्सचा? negation of there exists p of x is equivalent to for all x negation of p of x. Okay, so this is the De Morgan's law for quantifier. Next question आहे की check whether the relation r is are defined in the set 1 2 3 4 up to 6 is r relation given आहे a comma b where b equal to काय आहे a plus 1. म्हणजे जी बी ची व्हॅल्यू आपल्याला ए कॉमा बी मध्ये लिहायची आहे दॅट इज ए प्लस वन इज रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक ऑर ट्रान्झिटिव्ह. जस्टिफाय युअर आन्सर, फाइंड द रिलेशन मॅट्रिक्स. ओके, तर एक तर आपल्याला हे चेक करायचं याच्यामध्ये की रिफ्लेक्सिव्ह आहे म्हणजे गिवन रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आहे ऑर ट्रान्झिटिव्ह आहे का सगळेच आहे, आणि आपल्याला फायनली रिलेशन मॅट्रिक्स पण प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, तर आपण ह्या क्वेश्चन मध्ये बघू शकतो की आपल्याला जे रिलेशन आर इज गिवन आहे, सपोज याला आपण आर कन्सिडर करू शकतो. दिस इज आर 1 2 3 4 5 6 जे एलिमेंट्स आहेत, आणि रिलेशन आर जे आपल्याला डिफाईन करायचे, सॉरी याला आपण हेच कन्सिडर करू. सो रिलेशन आर डिफाईन कसं करणार आपण, ते आपल्याला कंडिशन दिलेले ए कॉमा बी ह्या प्रकारे लिहायचे, व्हेर बी ची व्हॅल्यू काय असणार ए प्लस वन. तर आता अकॉर्डिंग टू धिस जर आपण ए ची व्हॅल्यू 1 घेतली, सो बी बिकम्स ए प्लस 1 मीन्स 1 plus 1 that is become 2. Again if we will take a value 2, then this is become 2 plus 1 3, so 2 comma 3. For 3 it is 3 comma 4, for 4 4 comma 5 and 5 comma 6. These are the number of elements will be present according to this relation. Okay, now we will check whether the given relation is reflexive or not. तर रिफ्लेक्सिव्ह साठी आपल्याला काय कंडिशन पाहिजे की ए कॉमा ए काय असलं पाहिजे, रिलेशन मध्ये असलं पाहिजे. बट आपल्याला ह्या रिलेशन मध्ये ए कॉमा ए इज नॉट बिलॉंग्स टू रिलेशन आर. म्हणजे आता बघा रिलेशन मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 1 2 3 4 5, बट ते एलिमेंट कोणत्या याच्यावर बेसिसवर आहे, सेट ए, म्हणजे 1 2 3 4 5 6. ओके, तर काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये 1 कॉमा 1 2 कॉमा 2 3 कॉमा 3 4 कॉमा 4 5 कॉमा 5 आणि 6 कॉमा 6. जर हे एलिमेंट्स असते ह्या रिलेशन मध्ये, देन ओनली वी कॅन से दॅट इट इज रिफ्लेक्सिव्ह. बट याच्यातले कोणते एलिमेंट आहे का, एखादा जरी मिसिंग असला असता दॅट इज नॉट रिफ्लेक्सिव्ह, बट याच्यामध्ये सर्वच मिसिंग आहेत, सो द गिवन रिलेशन आर इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. अगेन जर आपल्याला सिमेट्रिक पाहिजे असेल तर सिमेट्रिक मध्ये काय की 1 कॉमा 2 जर प्रेझेंट असेल तर 2 कॉमा 1 प्रेझेंट असायला पाहिजे होतं रिलेशन मध्ये. तर 2 कॉमा 1 आहे का, नाही आहे, सो दिस इज नॉट ए सिमेट्रिक. नेक्स्ट 1 कॉमा 2 अँड 2 कॉमा 3 जर रिलेशन मध्ये असेल तर 1 कॉमा 3 जर रिलेशन मध्ये असलं असतं तर देन ओनली वी कॅन से दॅट दॅट इज अ ट्रान्झिटिव्ह. बट ट्रान्झिटिव्ह आहे का, हे ट्रान्झिटिव्ह पण नाही आहे, किंवा कारण की 1 कॉमा 3 इज नॉट अवेलेबल इन दिस रिलेशन. तर आपण हेच सेम रिलेशन खाली मेन्शन केलंय, कारण की आपल्याला काय काढायचंय, रिलेशन मॅट्रिक्स काढायचंय. 1 कॉमा 2 2 कॉमा 3 3 कॉमा 4 4 कॉमा 5 5 कॉमा 6. जसं आता 1 कॉमा 2 अवेलेबल होतं म्हणून तिथं आपण 1 मेन्शन केलं. 2 कॉमा 3 इज अवेलेबल, सो हियर आय हॅव मेन्शन 1. सिमिलरली 3 4 के लिए हे 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 पुटअप केलं. 4 कॉमा 5 साठी हा 1 आणि 5 कॉमा 6 साठी हा 1. अदर एंट्रीज आर फिल्ड विथ zeros. ओके, so this is the answer for this particular question. Next आहे explain surjective, injective, bijective and inverse function each with example. ओके, तर आता एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे की सपोज एकाच पॉइंट पासून जर दोन याला जर जात असेल एरो, तर त्याला आपण नॉट ए फंक्शन म्हणतो. तर सर्जेक्टिव्ह काय असतं ते बघू. सर्जेक्टिव्हला ऑन टू फंक्शन पण म्हणतात. सर्जेक्टिव्ह मीन्स दॅट एव्हरी बी हॅज, आपण याला ए कन्सिडर केलंय इकडल्या साईडला आणि बी ह्या साईडला कन्सिडर केलं, मीन्स जे ब्ल्यू आहेत ते ए आहेत, ए सेट मधले एलिमेंट्स, आणि
जे येल्लो आहेत ते बी सेट मधले एलिमेंट्स आहेत. बी हॅज ऍटलिस्ट वन मॅचिंग ए, ऍटलिस्ट वन मॅचिंग इन ए. ठीक आहे, म्हणजे काय, दोन पण असू शकतात, मे बी मोर दॅन वन. देअर वॉन्ट बी लेफ्ट आउट, म्हणजे याच्यामध्ये काय आहे की सिम्पल वर्ड्स मध्ये सांगायचं जर झालं तर बी लेफ्ट नाही झाला पाहिजे. बी मध्ये ऍटलिस्ट काय असलं पाहिजे, एक ए पासून पॉइंट आउट केलेलं असलं पाहिजे. ठीक आहे, आता बघा सब्जेक्टिव्ह मध्ये बघा, हा बी याच्यामधला जो पहिला एलिमेंट आहे तर ए मधला दुसरा एलिमेंट याला पॉइंट आउट करतो. नेक्स्ट दुसरा एलिमेंट आहे ए मधला पहिला एलिमेंट. तर इथं आपण बघू शकतो की सर्व बी हे फिल्ड अप झालेले आहेत. आता जसं की ह्या बी मधला जो थर्ड एलिमेंट आहे त्याला दोन एलिमेंटना पॉइंट आउट केलेले आहे. तर याचा मिनिंग काय आहे, बी हॅज ऍटलिस्ट वन मॅचिंग इन ए. तर आता ऍटलिस्ट वन तर किती मॅचिंग येतं, दोन मॅचिंग येतं, दोन चालू शकतात, मे बी मोर दॅन वन. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, सब्जेक्टिव्ह. याचा मिनिंग काय आहे की बी लेफ्ट नॉट, बी अलोन लेफ्ट नाही झाला पाहिजे. ओके, नेक्स्ट इंजेक्टिव्ह. इंजेक्टिव्ह म्हणजे काय, वन टू वन. आता याच्यामध्ये काय आहे, इंजेक्टिव्ह मीन्स वी वोंट हॅव टू ऑर मोर एज पॉइंटिंग टू सेम बी. म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे, आता इथं बघा दोन ए सेम ए ला पॉइंट, सेम बी ला पॉइंट आउट करू शकत होते सब्जेक्टिव्ह मध्ये. बट आता इंजेक्टिव्ह काय म्हणते की सेम बी ला दोन कडून पॉइंट आउट केलं नाही पाहिजे. म्हणजे दोन ए कडून ए मधल्या एलिमेंट्स ना सेम एका एलिमेंटला बी मधल्या एलिमेंटला पॉइंट आउट नाही केलं पाहिजे. नेक्स्ट काय आहे त्याच्यामध्ये आणखी सांगितलं की बी मधला एखादा एलिमेंट सुटला तरी चालेल. दॅट इज द मिनिंग ऑफ इंजेक्टिव्ह. ओके, तर बघा आपण इथं इंजेक्टिव्ह मध्ये एक एलिमेंट सुटलेला आहे, फक्त इथं काय दोन एलिमेंटनं पॉइंट आउट केलं होतं सब्जेक्टिव्ह मध्ये, इथं दोन एलिमेंटनं पॉइंट आउट केलेलं चालणार नाही. नेक्स्ट आहे बायजेक्टिव्ह. बायजेक्टिव्ह म्हणजे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ वन टू वन अँड ऑन टू. तर याला आपण बायजेक्टिव्हला काय म्हणू शकतो, इट इज अ परफेक्ट मॅचिंग. परफेक्ट मॅचिंग किंवा परफेक्ट पेअरिंग ऑफ सेट्स. म्हणजे प्रत्येक जो एलिमेंट आहे बी मधला तो फिल्ड अप झाला पाहिजे. याच्यातली एक प्रॉपर्टी घेतली सब्जेक्टिव्ह मधली, आणि याच्यामधली काय प्रॉपर्टी घेतली की याला दोन मॅचिंग नाही आले पाहिजे. म्हणजे प्रत्येक एका ए सेट मधल्या एकाच एलिमेंटना याला मॅच केलं पाहिजे. तर इथं बघा की कोणत्याच एलिमेंटना दोन ए मधले मॅच करत नाहीयेत, म्हणजे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली एक एक मॅचिंग दिलेली आहे. ओके, सो दॅट इज बिकम बायजेक्टिव्ह. आता इनव्हर्स फंक्शन काय असते, लेट एफ फंक्शन आहे ए गिवन बी इज अ बायजेक्टिव्ह फंक्शन अँड इट्स इनव्हर्स काय असेल, बी गिवन ए. म्हणजे आपण काय आता बघा ए टू बी काय होतं, एफ होतं. तर बी टू ए जर त्याला उलट केलं, म्हणजे याला आपण सपोज याला आपण डोमेन मानत होतो आणि याला रेंज मानत होतो, आता याला काय करायचं, याला डोमेन मानायचं आणि याला रेंज मानायचं. दॅट इज बिकम एफ इनव्हर्स. ओके, आता एफ इनव्हर्स वेल डिफाईन्ड फंक्शन का म्हणतात, तर हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही हे स्टडी करू शकता. की एक्सप्लेन द पिजन होल प्रिन्सिपल विथ एक्झाम्पल. तर पिजन होल प्रिन्सिपल काय आहे की इफ एन पिजन होल्स आर ऑक्युपाइड बाय n plus 1 or more pigeons, then at least one pigeonhole is occupied by greater than one pigeon. म्हणजे आता काय की सपोज आपल्यापाशी 12 बॉक्सेस आहेत. ओके, आणि आपल्याला जर 13 आयटम्स जर तिच्यामध्ये पॅक करायचे जर झाले, तर ऍटलिस्ट तिच्यामधला वन जो बॉक्स असेल त्याच्यामध्ये आपल्याला किती आयटम टाकावे लागतील, दोन आयटम टाकावे लागतील. दॅट इज कॉल्ड ॲज अ पिजन होल प्रिन्सिपल इन सिम्पल वर्ड्स. ओके, तर जनरलाइज पिजन होल प्रिन्सिपल काय आहे की एफ इन एन पिजन होल्स आर ऑक्युपाइड बाय के एन प्लस वन और मोर पिजन्स where k is the positive integer, then at least one pigeon hole is occupied by k plus 1 or more pigeons. ओके, तर म्हणजे k plus 1 कमीत कमी तिच्यामध्ये पिजन्स असतील किंवा मोर दॅन दॅट एका पिजन होल मध्ये आपल्याला एवढे पिजन्स टाकावे लागतील. ओके, तर एक एक्झाम्पल घेतलं, सपोज की फाइंड द मिनिमम नंबर ऑफ स्टुडंट्स इन ए क्लास टू बी शुअर दॅट 3 ऑफ देम आर बॉर्न इन द सेम मंथ. तर आपल्याला माहिती आहे की एन किती मंथ्स असतात वर्षामध्ये, की 12 मंथ्स असतात. तर 12 मंथ्स आर द पिजन होल्स आपण कन्सिडर करू. आणि एका मंथ मध्ये किती स्टुडंट आहेत, एक असा मंथ आहे ज्याच्यामध्ये 3 स्टुडंट्स बॉर्न झालेले आहेत. ओके, तर म्हणजेच के प्लस 1 ची व्हॅल्यू काय राहील, 3 राहील. का,
कारण की जो K+1 वाला पिजन आहे त्याच्यामध्ये किती 3 स्टुडंट्स एक्स्ट्रा आहेत. बट तर ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ के किती येईल 2, कारण की तो एक जो स्टुडंट असेल तो सेम काय असेल त्या मंथ मध्ये इन्क्लुडेड असेल. तर K+1 इक्वल टू 3, तर के इज इक्वल टू काय येईल 2. सिमिलरली त्याच वेने हे एक एक्झाम्पल आहे, ते तुम्ही वाचून घ्या स्टॉप करून. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की फाइंड हाऊ मेनी सिम्बॉल कोड्स कॅन बी फॉर्म्ड इफ द फर्स्ट 2 सिम्बॉल्स आर लेटर्स. म्हणजे पहिले 2 सिम्बॉल्स काय आहेत, लेटर्स म्हणजे A to Z, जे की स्मॉल केस असू शकतात किंवा अप्पर केस, आपल्याला काही फरक पडणार नाही त्याबद्दल. नेक्स्ट अँड द नेक्स्ट 3 आर द डिजिट्स, आणि नेक्स्ट 3 जे आहेत ते काय आहेत, डिजिट्स आहेत. डिजिट्स म्हणजे 0 to 9. बट नो सिम्बॉल इज रिपीटेड, आणि कोणता सिम्बॉल रिपीटेड नाहीये याच्यामध्ये. तर टोटल जी कोड वर्डची लेंथ आहे ती किती येईल 5, दॅट इज 2 लेटर्स प्लस 3 डिजिट्स. ओके. तर जे फर्स्ट लेटर असेल, आता त्याच्यामध्ये काय रिपिटेशन अलाउड नाही. तर जो फर्स्ट लेटर आहे त्याच्यामध्ये किती ऑप्शन आहेत, 26, कारण की आपल्यापाशी लेटर्स किती असतात अप टू 26. तर पहिल्या लेटरला चूज करण्याची किती चान्सेस आहेत, 26 चान्सेस आहेत. बट आता इथे एकदा चूज केल्यानंतर जे दुसरा लेटर येईल त्याच्यासाठी किती चान्सेस राहू शकतात, दॅट इज 25, कारण की एक लेटर इथे चूज झालेला आहे. तर दुसऱ्या लेटरसाठी 25. सिमिलरली नंबरसाठी पहिला जो नंबर येईल त्याला 9 पॉसिबिलिटीज असू शकतात, दुसरा जो नंबर येईल त्याला 8 पॉसिबिलिटीज रिमेनिंग राहतील, आणि तिसरा जो नंबर येईल त्याला किती 7 पॉसिबिलिटीज. तर नंबर ऑफ सिम्बॉल्स फॉर्म्ड विथ नो रिपिटेशन इक्वल टू these many number of code words will be possible. Okay. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ 3x प्लस वाय होल टू द पॉवर 4. ओके. तर ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी एक तर आपल्याला बायनॉमियल थेरम लक्षात असणं गरजेचं आहे. तर ज्यांना कोणाला माहिती नसेल बायनॉमियल थेरम काय आहे, तर त्यांनी हा बायनॉमियल थेरम पाठ करून घ्यावा. तर बायनॉमियल थेरम काय आहे की ए प्लस बी होल टू द पॉवर एन जर असेल तर त्याचं एक्सपान्शन कसं करतो आपण, समेशन ओव्हर आर इक्वल टू 0 टू एन एन सी आर ए रेस्ट पॉवर एन मायनस आर अँड बी रेस्ट पॉवर आर. तर एन आर काय असतं, एन आरचं मीनिंग एन सी आर, आणि एन सी आर आपण कसं काढतो, एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल into r factorial. Okay. So 3x plus y whole to the power 4 becomes equal to, according to this binomial theorem काय येईल, summation over r equal to 0 to up to 4, कारण की इथे n होतं, तर r is equal to 0 to 4. n ची व्हॅल्यू काय 4, so 4 cr. again a becomes 3x to the power 4 minus r, and b ची व्हॅल्यू काय इथं y, सो वाय रेस टू आर. तर याचा मिनिंग काय, येणारचा एन सी आर. तर आर ची व्हॅल्यू 0 to 4 पर्यंत आपल्याला व्हॅरी करायची. तर 0 असेल तर 4c0, आणि इथं काय येईल 3x अप टू द पॉवर 4, कारण की याची व्हॅल्यू जर 0 पुट केली सो दिस इज बिकम 3x पॉवर 4, आणि याची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर दिस इज बिकम 1. सिमिलरली याची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तरी 4cr काय येईल, 4cr 3x to the power 4 minus 1 becomes 3, and this is r value is 1, so y raised to 1. Similarly we will write for all the values. By using NCR formula we will calculate 4c0, 4c1, 4c2 and 4c3, and finally 4c4. So finally when we will evaluate we will get these are the final terms. Okay. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की डिटरमाइन द सिक्वेन्स an where an is equal to 3n for every non-negative integer where n is the solution of the recurrence relation. Recurrence relation काय given आहे, an equal to 2an minus 1 minus an minus 2 for n is equal to 2, 3, 4 up to infinity. Okay.
सोल्युशन काय येईल की जर आपण ए ऑफ 0 जर फाइंड आउट केलं याच्यामध्ये, तर ए ऑफ 0 बिकम्स 0, a of 1 becomes 3. Now check for the 3n condition. आता 3n condition ट्रू आहे का नाही ते आपल्याला चेक करायचे. a of n गिवन आपल्याला 2an minus 1 minus an minus 2. तर आपण तिच्यामध्ये जर n च्या ऐवजी जर 3n minus 3n पुट केलं तर दिस इज बिकम काय येईल 3n. n ची व्हॅल्यू काय आहे इथे n minus 1, इथं काय n minus 2, सो दिस इज बिकम 3n minus 2. तर जर आपण याला जर इव्हॅल्युएट केलं सो काय भेटेल आपल्याला an इक्वल टू 3n विच सॅटिस्फाईज दिस an इक्वल टू 3n. ओके, सो हेन्स वी कॅन से दॅट इट इज प्रूव्ड. द नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन युलर ग्राफ अँड हॅमिल्टोनियन ग्राफ. आणि आपल्याला दोन ग्राफ दिलेले आहेत एच आणि आय. तर त्याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत जसं की हॅमिल्टोनियन पाथ फाइंड आउट करायचं, हॅमिल्टोनियन सर्किट, युलेरियन पाथ आणि युलेरियन सर्किट फाइंड आउट करायचं आपल्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिफाईन युलर ग्राफ अँड हॅमिल्टोनियन ग्राफ. तर दोन्ही केसेसमध्ये पहिली कंडिशन अशी आहे की दोन्ही ग्राफ कनेक्टेड पाहिजे. म्हणजे डिस्कनेक्टेड ग्राफ असेल तर त्याच्यामध्ये आपण युलर ग्राफ किंवा हॅमिल्टोनियन ग्राफ असं म्हणू शकत नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये युलर पाथ, युलर सर्किट किंवा हॅमिल्टोनियन पाथ, हॅमिल्टोनियन सर्किट आपण काढू शकणार नाही. ओके, सो ए कनेक्टेड ग्राफ जी is called an Euler graph if there is a closed trail which includes every edge of the graph G. म्हणजेच आता युलर ग्राफ कधी म्हणू शकतो आपण की प्रत्येक एक जी एज आहे ग्राफमध्ये ती इन्क्लूड झाली पाहिजे त्याच्यामध्ये. ते म्हणजे याच्यामध्ये आपण वर्टेक्स रिपीट करू शकतो बट एज रिपीट करू शकत नाही इन युलर ग्राफ. तसंच हॅमिल्टोनियन ग्राफमध्ये काय आहे, ए कनेक्टेड ग्राफ जी इज कॉल्ड ॲज हॅमिल्टोनियन ग्राफ इफ देर इज अ सायकल विच इन्क्लूड्स एव्हरी व्हर्टेक्स ऑफ जी अँड द सायकल इज कॉल्ड ॲज ए हॅमिल्टोनियन सायकल. म्हणजे आता याच्यामध्ये काय की प्रत्येक व्हर्टेक्स आला पाहिजे. एजेस सगळ्या कव्हर झाल्या किंवा नाही झाल्या तर काही फरक पडणार नाही, बट व्हर्टेक्स सर्व कव्हर झाले पाहिजे. ओके, तर आता पहिला ग्राफ दिलेला आहे आपल्याला की पहिला ग्राफ एच ग्राफ गिवन आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट बीट आपल्याला विचारलेलं आहे की हॅमिल्टोनियन पाथ दॅट बिगिन्स ॲट ए अँड एंड्स विथ ई. कोणत्या एच ग्राफमध्ये. आता हॅमिल्टोनियन पाथ म्हणजे काय की तिच्यामध्ये सर्व व्हर्टेक्स कव्हर झाले पाहिजे आणि याच्यामध्ये स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टेक्स डिफरंट आहे तर म्हणजे आपण त्याला पाथ म्हणू शकतो. आणि स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टेक्स जर सेम असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ए सायकल. तर बघा आपल्याला हॅमिल्टोनियन पाथ फाइंड आउट करायचं आहे स्टार्टिंग फ्रॉम ए व्हर्टेक्स. जर मी हे व्हर्टेक्स पासून स्टार्ट केलं तर ए टू एफ, देन एफ टू बी, then B to C, C to E, E to D. ओके, लेट मी आपल्याला ई वर्टेक्सवर एंड करायचे ना. ओके, बी टू सी, अगेन सी टू जी, जी टू डी अँड डी टू ई. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की सर्व व्हर्टेक्स कव्हर झालेले आहेत आणि स्टार्टिंग आपण ए न केलं होतं आणि एंडिंग कशाने करतो आपण ई न. सो दिस इज वन ऑफ द Hamiltonian path which starts with A vertex and ends with E vertex. Next bit आहे find Hamiltonian circuit that starts with A and ends with pair of vertices E A. म्हणजे E to A एज पाहिजे आपल्याला लास्ट. आता बघा पेअर ऑफ व्हर्टायसेस म्हणजे काय, ई टू ए म्हणजे काय एक एज आहे याच्यामध्ये त्यांनी तशी डिफाईन केलेली आहे. म्हणजे स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टेक्स काय पाहिजे सेम पाहिजे. तर इथून जर मी स्टार्ट केलंय ए टू F, then F to B, then B to C, C to G, G to D, D to E, and E to A. So this is called as a cycle, and all the vertices are covered. Only the starting vertex is repeated. Okay, so starting vertex can be repeated while in the constructing the cycle. नेक्स्ट क्वेश्चन आहे सी बिट हॅमिल्टोनियन पाथ दॅट बिगिन्स विथ एफ अँड एंड्स विथ जी. म्हणजे एफ मध्ये स्टार्ट झाला पाहिजे एफ ने आणि जी मध्ये एंड झाला पाहिजे. तर एफ ए, एफ टू ए, देन ए टू बी, देन बी टू ई, ई टू सी, सी टू डी अँड डी टू जी. ऑल द व्हर्टायसेस आर कवर्ड. सो दिस इज कॉल्ड ॲज ए हॅमिल्टोनियन पाथ. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन फॉर द गिवन ग्राफ आय आपल्याला युलेरियन पाथ आणि युलेरियन सायकल फाइंड आउट करायची. आता याच्यामध्ये काय आहे की युलर पाथमध्ये की स्टार्टिंग आणि म्हणजे
याच्यामध्ये सर्व एजेस आपल्याला कव्हर झाले पाहिजेत. जर आपण 0 पासून स्टार्ट केलं तर बघा 0 1 2 अगेन 2 to 0 vertex may be repeated, so this edge is covered while going to 0 to 1, again 1 to 2, 2 to 0. Next 0 to 4, 4 to 3, and finally 3 to 1, all the edges covered, and we are starting with 0 and ending with 0, so that is called as Eulerian path and Eulerian circuit also. If you will start from 1 also, then also we will get a Eulerian path or Eulerian circuit. 1 to 2, then again 2 to 0, again 0 to 4, 4 to 3, 3 to 0, again 0 to 1, means we are starting with 1 and ending with 1, so we are getting the Eulerian path or Eulerian circuit. Okay, next question है कि we have to find out the shortest path for a given graph using the Dijkstra algorithm. तर हा ग्राफ गिवन आहे आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला डिजिक्स्ट्रा अल्गोरिथम ने पाथ फाइंड आउट करायचा. आता डिजिक्स्ट्रा अल्गोरिथम काय, सिंगल सोर्स शॉर्टेस्ट पाथ आहे. म्हणजे एक सिंगल सोर्स असतो, त्या सोर्स पासून एव्हरी अदर व्हर्टेक्सला शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असेल ते फाइंड आउट करायचं आपल्याला. तर डिस्टन्स अपडेट कधी करतो आपण, पहिल्यांदा तर स्टार्टिंग व्हर्टेक्स टू एव्हरी अदर व्हर्टेक्स डिस्टन्स इज इन्फिनिटी. तर हे बघा आपण प्रत्येक व्हर्टेक्सचं डिस्टन्स किती लिहिलेलं आहे, इन्फिनिटी. तर डिस्टन्स कधी अपडेट करणार, सपोज ह्या सिक्स्थ व्हर्टेक्सचे आपल्याला डिस्टन्स अपडेट करायचे, सो दिस इज कन्सिडर्ड ॲज डी ऑफ डिस्टन्स ऑफ व्ही. जर डिस्टन्स ऑफ यू म्हणजे कोणता व्हर्टेक्स आहे, आता स्टार्टिंग व्हर्टेक्स, प्लस कॉस्ट ऑफ यू कॉमा व्ही इज लेस दॅन डी ऑफ व्ही. आता इन्फिनिटी होतं 0 + 14, जर लेस दॅन इन्फिनिटी असेल तर आपण काय करणार, डिस्टन्स अपडेट करणार. सो डिस्टन्स ऑफ व्ही इक्वल टू डिस्टन्स ऑफ यू प्लस कॉस्ट ऑफ यू कॉमा व्ही, म्हणजेच काय येईल, डिस्टन्स ऑफ यू 0 होतं, तो कॉस्ट ऑफ यू कॉमा व्ही 14, सो 0 + 14 इज इक्वल टू 14. तर सिमिलरली आपण नाऊ this one vertex is connected to 3, 6 and 2, so we have updated the distances of 3, 6, 2. Okay, now we will select, याच्यामधून आपण काय करणार, मिनिमम जे डिस्टन्स येईल, आता बघा 7, 9 आणि 14 याच्यामध्ये मिनिमम डिस्टन्स कोणतं आहे, 7, so we will select that vertex and again we will calculate the distance from that vertex. आता बघा 2 कनेक्टेड 3 ला आहे, तर बघा आता इथं 7 ऑलरेडी आलेला आहे, 7 याचं डिस्टन्स कधी अपडेट करू आपण, ऑलरेडी 9 डिस्टन्स आहे, तर 9 आणि 7 + 10 17 होत आहे, तर लेस दॅन आहे का, नाही, सो 9 इज मिनिमम, सो वी विल नॉट अपडेट दॅट. अगेन इथं 4चं काय होतं आपल्यापाशी, इन्फिनिटी होतं, इन्फिनिटी, आता 7 + 15 इज लेस दॅन infinity, so we will update. Okay, now we have 22 also in consideration, so 7 is traverse, so now 7 we will not update. Okay, म्हणजे आता 7 याचं डिस्टन्स आलं, so this is the relax vertex we can say that. त्याला आपण रिलॅक्स केल्यानंतर परत अपडेट करत नाही. नंतर 22, 9 आणि 14 याच्यामध्ये मिनिमम कोणते, 9, सो अगेन वी विल कन्सिडर 9, आणि 9 जो व्हर्टेक्स आहे त्याचा कॉस्ट 9 आहे, कोणता व्हर्टेक्स आहे, 3, परत 3 पासून आपण सर्वांचे एज डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आणि जे मिनिमम असेल त्याला अपडेट करणार. जसं की आता बघा हे काय होतं 9, आणि कॉस्ट ऑफ यू कॉमा व्ही जर आपण घेतली, हे 6th व्हर्टेक्सचा अगोदर 14 होतं, सो 9 + 2 दॅट इज 11, सो विच इज लेस दॅन 14, सो वी विल अपडेट दॅट. आता 9 एकदा रिलॅक्स केल्यानंतर परत आपल्याला ह्या 20 आणि 11 मधून दुसरा व्हर्टेक्स सिलेक्ट करायचा आहे ज्याला आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. तर मिनिमम डिस्टन्स कोणाचं आहे, 11, सो वी विल कन्सिडर 11, आणि त्याप्रमाणे आपण बाकीच्या व्हर्टेक्ससाठी पण डिस्टन्स अपडेट करणार. ओके, तर हा ॲरो दाखवलेला आहे इथं, हे ॲक्च्युली अनडायरेक्टेड ग्राफ आहे, तर ॲरो दाखवायची काही गरज नाही आहे. ओके, तो मिस्टेकनली ॲरो दाखवलेला आहे मी तिथं. ओके, तुम्ही दाखवू नका ॲरो. ओके, तर आता बघा प्रत्येक व्हर्टेक्स म्हणजे स्टार्टिंग व्हर्टेक्स 1 होता, तर प्रत्येक व्हर्टेक्ससाठी आपल्याला एक डिस्टन्स भेटलं, आपण त्याला काय म्हणतो, शॉर्टेस्ट पाथ म्हणतो. जसं की व्हर्टायसेस आपण कन्सिडर केला 1, तर त्या शॉर्टेस्ट पाथ काय, 0, बिकॉज स्टार्टिंग व्हर्टेक्स आहे. सेकंड जर व्हर्टेक्स जर घेतला आपण, तर 0 to 1 to 2 डायरेक्ट एज इज देअर विथ कॉस्ट 7. जर आपल्याला 3 व्हर्टेक्स व्हिजिट करायचं असेल तर डायरेक्ट एज आहे 1 to 3, दॅट इज 9. जर आपल्याला 4th व्हर्टेक्स जर व्हिजिट करायचं असेल तर त्याचं कॉस्ट किती येणार आहे, शॉर्टेस्ट पाथ 20,
तर आता बघा 0 to 4 कसं जाणार मी वाया 3. 9 + 11 = 40. ओके, सो दिस इज ऑल अबाउट Dijkstra's algorithm. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शो दॅट ए ट्री विथ n व्हर्टायसेस हॅज n-1 एजेस. तर हा क्वेश्चन आपण मॅथमॅटिकल इंडक्शनने सॉल्व करू शकतो. सपोज वी विल कन्सिडर विथ n व्हर्टायसेस देअर विल बी n-1 एजेस. ओके, अँड n इज अ नॅचरल नंबर. तर p ऑफ 1 काय येईल, जर आपण 1 जर पुट केलं याच्यामध्ये, तर n-1 n बिकम्स 1, 1 - 1 बिकम्स 0. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की सपोज एक व्हर्टेक्स असेल तर त्याच्यामध्ये एजेसची गरज असते का, देअर विल बी नो एजेस. पी ऑफ 2 जर आपण काढलं याच्यावरून तर दॅट इज बिकम n-1, सो 2 - 1 = 1. सपोज देअर आर 2 व्हर्टायसेस आर देअर, मीन्स वी रिक्वायर्ड 1 एज. सिमिलरली फॉर n p of n इक्वल टू n-1, अँड आपण हे कन्सिडर करू की p of n+1 साठी पण हे ट्रू आहे का नाही हे चेक करायचं आपल्याला. तर p of n+1 साठी कसं करणार, तर आपल्याला हे माहिती आहे की p of n जर असेल, n व्हर्टायसेस असतील तर आपल्याला n-1 एजेस लागतील. तर जो n+1 व्हर्टेक्स घेतलेला आहे आपण, तर त्याच्यासाठी आपल्याला एक एज लागेल. सो दिस इज बिकम्स काय येईल, n-1 + 1. सो इट कॅन बी रिटर्न लाईक धिस, इक्वल टू n+1 - 1. सो इट इज लाईक n-1. सो n+1 साठी पण हे काय जाईल, ट्रू होईल. ओके, so by mathematical induction we have proved that it is true for p of n+1. Okay, so next question आहे, we have to construct a minimum spanning tree using Prim's algorithm. आता Prim's algorithm काय असतं आणि कसं वर्क होतं हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे. तर बेसिकली प्रिम्स अल्गोरिथम मध्ये काय करतो आपण, जी मिनिमम कॉस्ट एज असेल किंवा जे आपल्याला पहिल्यांदा इनिशियल व्हर्टेक्स दिलेला असेल, मे बी काही क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असेल की ही एज तुम्ही फर्स्ट एज म्हणून कन्सिडर करा, अदरवाईज तुम्ही रॅन्डमली पण सिलेक्ट करू शकता जर क्वेश्चन मध्ये गिव्हन नसेल तर. तर फर्स्ट आता याच्यामध्ये मी व्हर्टेक्स ए कन्सिडर केला, तर व्हर्टेक्स ए पासून 5 आणि 7 कॉस्ट असणाऱ्या दोन एजेस आहेत. एक आहे बी ए टू बी आणि दुसरी आहे ए टू डी. तर याच्यामध्ये मिनिमम कॉस्ट कोणत्या एजची आहे, ए टू डी. सो आय विल सिलेक्ट फर्स्ट ए टू डी. ओके, नाऊ आता माझ्यापाशी दोन व्हर्टेक्सेस आहेत ए आणि डी. आता ए आणि डी मधून जेवढ्या पण एजेस जातील तेवढ्या त्या आपल्याला कन्सिडर करावं लागतील आणि त्याच्यातून जी मिनिमम कॉस्ट एज असेल ती आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर बघा आता ए पासून जाणारे एजेस कोणते आहेत, ए टू बी आणि ए टू डी. पण ए टू डी ऑलरेडी कव्हर झालेली, सो वी हॅव 7. ओके, कॉस्ट डी पासून डी टू बी, डी टू ई आणि डी टू एफ. तर याच्यामध्ये 7, 9, 15, 6. आउट ऑफ दॅट 6 इज द मिनिमम आणि ती एज कोणती आहे, डी टू एफ. सो वी विल ऍड डी टू एफ. जर ही एज ऍड करताना जर सायकल फॉर्म होत असेल देन वी विल इग्नोर धिस एज. बट इथे सायकल फॉर्म होते का, नाही. नाऊ आता आपल्यापाशी किती व्हर्टायसेस आहेत, 3 व्हर्टायसेस आहेत कन्सिडरेशन मध्ये. कोणते, ए डी एफ. आता याच्यामधून ज्या एजेस जातील त्याच्यामधून मिनिमम डिस्टन्स कोणतं असेल ते आपण सिलेक्ट करणार. बघा 11, 8, 15, 9, 7. तर याच्यामध्ये मिनिमम डिस्टन्स कोणते, 7. सो ए टू बी एज आपण ऍड करणार. जर ए टू बी एज ऍड करताना जर सायकल फॉर्म होत असेल तर आपण ते एज ऍड करणार नाही. नाऊ अगेन वी हॅव ए बी डी एफ एजेस. सो आता बघा बी टू ई काय असेल, 7 एज आहे म्हणजे ज्याची कॉस्ट काय 7. तो आपण काय करणार, 7 ऍड करणार. ओके, आणि 7 ऍड करताना काय आपल्याला सायकल फॉर्म होते का, सायकल फॉर्म होत नाहीये. सो ई टू सी चं डिस्टन्स किती आहे, 5. सो वी विल कन्सिडर ई टू सी. अँड फायनली ई टू जी विथ डिस्टन्स 9. सो ऑल द व्हर्टायसेस आर कवर्ड. सो वी विल स्टॉप हिअर बिकॉज आता याच्यानंतर आपण एखादी जरी एज कन्सिडर करायचं जर ठरवलं तर त्याच्यामध्ये काय होईल, एक जरी एज कन्सिडर करायचं ठरवलं तर काय होईल, तर सायकल फॉर्म होईल. तर आपल्याला मिनिमम जेवढ्या एजेस पाहिजे होत्या तेवढ्या एजेस आपण मिनिमम स्पॅनिंग ट्री मध्ये कव्हर केलेल्या आहेत. जर आपण याचे डिस्टन्स जर कॅल्क्युलेट केलं, सो दॅट इज डिस्टन्स बिकम 39. सो मिनिमम कॉस्ट स्पॅनिंग ट्री हॅव्हिंग द डिस्टन्स 39. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपल्याला टर्म्स डिफाईन करायचे आहेत.
level and height of the tree, MRA tree, and eccentricity of vertex. The level and height of the tree काय असतं? Height of the tree is nothing but the path from the root to the deepest node in the tree. म्हणजे आता बघा, जर आपल्याला एच ह्या ट्रीची जर हाईट फाइंड आउट करायची झाली तर रूट टू लीफ नोड पर्यंत जे डिस्टन्स असेल, म्हणजे जे पाथ असेल ते कॅल्क्युलेट करावं लागेल. बघा आता ए टू एच याचं जर हाईट फाइंड आउट करायची जर झाली तर ए टू बी, बी टू डी आणि डी टू एच. तर म्हणजे किती नंबर ऑफ एजेस आहेत पाथ मध्ये? 3. सो हाईट ऑफ द ट्री बिकम्स 3. Next, level of a node, the number of parent nodes corresponding to the given vertex of the tree is called as the level. Suppose आता B vertex आहे, तर B vertex ची जर मला level find out करायची तर त्याला किती parents आहेत? B ला A parent आहे, so the level of B becomes 1. आणि A अगर जर vertex मी consider केला तर त्याच्यासाठी किती parents आहेत? त्याला 0 parents आहेत, so level of A becomes 0. Okay. Next है MRA tree. A rooted tree is called as MRA tree if every internal vertex has no more than m children. The tree is called as full MRA tree if every internal vertex having the exactly m children. आता 3RA tree कधी म्हणू शकतो? आता हा एक वर्टेक्स आहे, त्याला 3 जर चिल्ड्रन्स असतील तर त्याला आपण 3RA ट्री म्हणतो. आता फर्स्ट जो रूट वर्टेक्स आहेत बघा, याला बायनरी ट्री मध्ये किती असतात वर्टेक्स? 2 व्हर्टेक्स असतात, लेफ्ट आणि राईट. पण 3RA ट्री मध्ये काय आहेत? 3 व्हर्टेक्स आहेत. ओके. परत त्याच्या चाइल्डला पण काय 3 व्हर्टेक्स आहेत, तर याला आपण काय म्हणू शकतो? फुल MRA ट्री, 3RA ट्री म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट आहे की आपल्याला इसेंट्रिसिटी ऑफ ए व्हर्टेक्स जर फाइंड आउट करायचं झालं तर ते आपण कसं फाइंड आउट करणार? सपोज हा एक ग्राफ आहे आणि प्रत्येक ग्राफचा आपण पहिल्यांदा काय करणार? डिस्टन्स फाइंड आउट करणार फ्रॉम व्हर्टेक्स 1 टू एव्हरी अदर व्हर्टेक्स. फ्रॉम व्हर्टेक्स 1 टू 2 काय येईल? जे मिनिमम डिस्टन्स आपल्याला भेटेल कोणत्या वेनं भेटेल? 1 6 5 4 3 2 असं जर गेलो तर दॅट इज बिकम 5. आणि मिनिमम काय येईल? 1 टू 2. सो किती? 1 एज विल बी देअर, सो दॅट डिस्टन्स बिकम 1. 1 टू 3 तसंच 2 येईल. 1 टू 4, 1 टू 4 आता बघा 1 2 3 4 असं जर गेलं तर दॅट इज बिकम 3. बट 1 टू डायरेक्टली 4, so that has become 2. Okay, 1 to 5. Similarly we will calculate distances like this. Next आपल्याला काय फाइंड आउट करायचं? इसेंट्रिसिटी ऑफ द व्हर्टेक्स. सो इसेंट्रिसिटी ऑफ द व्हर्टेक्स काय असेल? मॅक्झिमम ऑफ डिस्टन्स u, v आणि v काय u काय आहे? दॅट इज बिलोंग टू द व्हर्टेक्स ऑफ द g. आता मॅक्झिमम डिस्टन्स आता बघा 1 to 6 मध्ये ट्रॅव्हल्स करताना मॅक्झिमम डिस्टन्स काय आहे? 2. सो इसेंट्रिसिटी ऑफ 1 बिकम 2. सिमिलरली आता 2 to 3, 2 to 4, 2 to 5 आणि 2 to 6 याच्यामध्ये मॅक्झिमम डिस्टन्स काय आहे? 2. सो अगेन इसेंट्रिसिटी ऑफ 2 बिकम्स 2. सिमिलरली इसेंट्रिसिटी ऑफ 3 काय येईल? 3 to 4, 3 to 5, 3 to 6. Okay, so out of that which one is the maximum? 3. So eccentricity of 3 is equal to 3. तर सिमिलरली ह्या वेळेनं आपण इसेंट्रिसिटी फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे की वी हॅव टू डू द कन्स्ट्रक्ट द मिनिमम स्पॅनिंग ट्री युजिंग द क्रस्कल्स अल्गोरिथम. तर प्रिव्हियस वाला जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपण प्रिम्स अल्गोरिथम यूज करून स्पॅनिंग ट्री फॉर्म केली होती आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? क्रस्कल्स अल्गोरिथम. तर क्रस्कल्स अल्गोरिथम काय असतं हे इथे एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही स्टॉप करून पाहू शकता अल्गोरिथम. तर मी एक्सप्लेन करतो याच्यामध्ये. आता क्रस्कल्स अल्गोरिथम मध्ये काय करायचं? जी कॉस्ट असते एव्हरी एज, तर आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरनं व्हर्टेक्स सेट लिहायचा आहे अकॉर्डिंग टू द कॉस्ट. ओके. तर पहिली जी एज आहे तर मिनिमम कॉस्ट काय आहे? 10. सो 1 to 6 की काय आहे ना? 10. नेक्स्ट मिनिमम कॉस्ट एज कोणती आहे? विथ कॉस्ट 12. सो वी विल कन्सिडर 3 to 4, that is become 12. Next 2 to 7 which is having the distance 14. So according to the cost we have ordered the vertices, or we can say that the edges. Okay. आणि त्या ऑर्डरनं आपल्याला काय करायचं? एजेस ऍड करत जायचं. तर पहिल्यांदा आपण बघू शकतो की वी हॅव द 7 व्हर्टायसेस. सो आय हॅव लिस्टेड 7 व्हर्टायसेस. फर्स्ट एज कोणती आहे? 1 to 6. सो आणि एज ऍड करताना एक लक्षात ठेवायचं की सायकल फॉर्म होते का नाही ते बघायचं. सायकल जर फॉर्म होत असेल बाय ऍडिंग दॅट एज, सो वी विल नॉट ऍड दॅट एज. 1 to 6 सायकल फॉर्म होते का नाही होत, सो वी विल ऍड दॅट एज. अगेन नेक्स्ट कोणती आहे? 3 to 4.
आता प्रीम्स अल्गोरिथम मध्ये काय होतं, 1 to 6 जर ऍड केली आपण एज, तर आपल्यापाशी व्हर्टेक्स काय होते, 1 आणि 6. तर 1 पासून आपण कुठं कुठं जाऊ शकतो ते बघत होतो, आणि 6 पासून. इथं तसं नाहीये. इथं काय करणार, आपण ज्या एजेस शॉर्टलिस्ट केल्यात त्या आपण डायरेक्टली ऍड करत जाणार. 3 to 4 cycle form होत नाहीये, तर वी कॅन ऍड दॅट. अगेन 2 to 7 वी हॅव ऍडेड दॅट 2 to 7. नेक्स्ट काय, 2 to 3. 2 to 3 ऍड केल्याने सायकल फॉर्म होते का, नाही. सो वी विल ऍड 2 to 3. नेक्स्ट 4 to 7. आता बघा 4 to 7 ऍड करू शकतो का, कॉस्ट जरी मिनिमम असेल तर 4 to 7 जर ऍड केली तर सायकल फॉर्म होते. सो आय कॅन नॉट ऍड 4 to 7. तर नेक्स्ट कोणती आहे, 4 to 5. हा, 4 to 5 डिस्टन्स किती आहे, 22. बट सायकल फॉर्म होत नाहीये, सो आय कॅन ऍड. नेक्स्ट 5 to 7. जर 5 to 7 परत मी ऍड केलं तर काय होतं इथं बघा, परत इथं काय होऊ शकतं, सायकल फॉर्म होऊ शकते. सो आय कॅन नॉट ऍड. अँड फायनली 1 to 2 इज देअर. अगेन 1 to 2 आय कॅन नॉट ऍड बिकॉज सायकल इज फॉर्म. 6 to 5 इज देअर, सो आय विल ॲज 6 to 5. जर ह्या पूर्ण एजेसचं जर डिस्टन्स किंवा कॉस्ट आपण जर लिहिली तर मिनिमम स्पॅनिंग ट्रीची कॉस्ट किती येईल, 99. ओके, सो दिस इज द आन्सर फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. क्वेश्चन आहे, वी हॅव टू डिफाईन द टर्म्स. फर्स्ट आहे अल्जेब्राइक स्ट्रक्चर, देन सेमी ग्रुप्स, मोनॉइड्स, रिंग, फील्ड आणि ग्रुप. तर पहिल्यांदा आपण बघू की व्हॉट इज अल्जेब्राइक स्ट्रक्चर. A non-empty set S is called as an algebraic structure with respect to binary operation star if it follows the following axioms. म्हणजेच काय आपण प्रॉपर्टीज म्हणू शकतो. तर पहिल्यांदा त्यांनी जर अल्जेब्राइक स्ट्रक्चर आपण आपल्याला जर म्हणायचं जर झालं तर ते क्लोजर प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली पाहिजे. क्लोजर प्रॉपर्टी म्हणजे काय, ए स्टार बी बिलॉंग्स टू एस फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंग्स टू एस. म्हणजेच काय, आता सेट दिलेला आहे तर आपण ए मल्टिप्लिकेशन विथ बी जर घेतलं तर ते सर्व एलिमेंट्स आपल्याला कशामध्ये पाहिले फाइंड आउट झाले पाहिजे, सेट एस मध्ये. तर बघा आता याच्यामध्ये जर ए कन्सिडर केला 1 आणि बी पण कन्सिडर केला सेम एलिमेंट, so that multiplication becomes 1 that is present in the set yes. So we can say that it is closed. Again 1 multiply with -1 becomes -1. -1 is also present in the set. -1 multiplies by -1 that is become plus, that is also present in the set. So all the elements जे की आपण म्हणू शकतो की क्लोजर प्रॉपर्टीचा रिझल्ट that is belong to the yes. So we can say that this is a algebraic structure under star operation. Okay, but जर सेम एक्झाम्पल आपण घेतलं आणि जर whether we have to check the it is algebraic structure with the plus operation or not. तर बघा आता 1 plus 1 जर केलं तर that is become 2. 2 is not present. Or 1 plus -1 equal to 0. 0 is also not present in the set. So we can say that yes with plus operation is not closed. Okay, so it is not a algebraic structure with respect to the plus operation. Next term आहे semi groups. The semi group मध्ये along with the closure property we have to satisfy the associative property. Associative property म्हणजे काय, a multiply with b multiply with जर c असेल तर पहिल्यांदा आपण a multiply b घेतलं आणि नंतर त्याचं मल्टिप्लिकेशन c घेतलं तर ते दोन्ही रिझल्ट काय आले पाहिजे, सेम आले पाहिजे. ओके, तो ए सेमी ग्रुप इज ऑलवेज अन अल्जेब्राइक स्ट्रक्चर. म्हणजे जर एखादा जर एक्झाम्पल असेल आणि ते सेमी ग्रुप असेल तर डेफिनेटली इट इज बिकम ए अल्जेब्राइक स्ट्रक्चर. तर याचे एक्झाम्पल्स काय येतील, सेट ऑफ इंटिजर्स विथ प्लस ऑपरेशन अँड मॅट्रिक्स विथ मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आर द एक्झाम्पल्स ऑफ सेमी ग्रुप्स. नेक्स्ट आहे मोनोइड. So along with the closure and associative property, it is also satisfy the identity प्रॉपर्टी, मीन्स आयडेंटिटी एलिमेंट असला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे क्लोजर प्रॉपर्टी आणि असोसिएटिव्ह प्रॉपर्टी काय असते. तर अलॉंग विथ दॅट आयडेंटिटी एलिमेंट म्हणजे काय, की एक पर्टिक्युलर एलिमेंट आहे त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं किंवा आयडेंटिटी एलिमेंट फर्स्ट घेतला आणि त्याला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला जो एलिमेंट घेतला आहे तोच आला पाहिजे. म्हणजे जर एखादा एक्झाम्पल असेल मॉड्युलर मल्टिप्लिकेशन मॉड्युलर 7 जर असेल तर त्याचा आयडेंटिटी एलिमेंट काय येतो, 1 येतो. तर म्हणजे 1 न जर कोणत्या जरी नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर काय आलं पाहिजे, तो नंबर इटसेल्फ. म्हणजे 6 ला जर 1 न मल्टिप्लाय केलं किंवा 1 ला 6 न मल्टिप्लाय केलं तर दॅट इज बिकम द 6. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज द आयडेंटिटी एलिमेंट.
तर याचे एक्झाम्पल्स काय आणि ए मोनॉइड इज ऑलवेज ए सेमी ग्रुप. तो डेफिनेटली आपण काय जर एखादा जर ग्रुप मोनॉइड आहे असं आपण म्हणू शकतो, तर दॅट इज अ सेमी ग्रुप. आणि सेमी ग्रुप काय असतो, अल्जेब्राइक स्ट्रक्चर. सो आपण असं म्हणू शकतो ए मोनॉइड इज ए सेमी ग्रुप अँड ए अल्जेब्राइक स्ट्रक्चर. तर याचे एक्झाम्पल्स काय येतील, सेट ऑफ इंटिजर्स अंडर मल्टिप्लिकेशन इज अ मोनॉइड. ओके, सेट ऑफ नॅचरल नंबर विथ ऑपरेशन प्लस. ओके, नेक्स्ट आहे रिंग. तर रिंगमध्ये ॲक्च्युली आपल्याला जो आर सेट आहे दॅट इज क्लोज्ड अंडर टू ऑपरेशन प्लस अँड मल्टिप्लिकेशन जर म्हणायचं जर झालं तर आर आर काय असला पाहिजे, ॲबिलियन ग्रुप असला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू प्लस. अगेन इट विल फॉलो द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी विथ मल्टिप्लिकेशन. म्हणजे ए मल्टिप्लाय विथ बी मल्टिप्लाय विथ सी असेल तर त्याला आपण पहिल्यांदा काय करू शकतो, ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा लिहिलं आणि नंतर सीचं लिहिलं तर त्या दोघांचा रिझल्ट पण काय आला पाहिजे, सेम आला पाहिजे. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीज आहे. तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये काय, फॉर एव्हरी ए बी सी बिलॉंग्स टू आर फॉलोइंग प्रॉपर्टीज मस्ट बी होल्ड. तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय असते, आता ए मल्टिप्लाय विथ बी प्लस सी असेल तर त्याला आपण डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर काय येईल, ए मल्टिप्लाय विथ बी अँड इथं काय आहे ऑपरेशन प्लस, सो दॅट इज बिकम ए मल्टिप्लाय बाय सी. and similarly b plus c multiply by a असेल तर that is become b multiply a plus c multiply by a, that is called as a distributive property. Next term आहे की field. a field is a set f which is closed under two operation plus आणि multiplication such that f काय असला पाहिजे, एबिलियन ग्रुप असला पाहिजे अंडर द ऑपरेशन प्लस. अँड सेकंड प्रॉपर्टी काय की f मायनस जे झिरो असेल म्हणजे काय, तर सेट f विदाउट द ॲडिटिव्ह आयडेंटिटी झिरो इज अन ॲबिलियन ग्रुप अंडर एक्स. म्हणजे एक्स म्हणजे काय, ते मल्टिप्लिकेशन. ओके, नेक्स्ट ग्रुप काय आहे, ए नॉन एम्प्टी सेट. आता पूर्ण वाचण्यापेक्षा आपण काय करू की आपण बघितलं होतं की जे मोनॉइड आहे, मोनॉइडमध्ये किती प्रॉपर्टी असतात, तीन प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. फर्स्ट क्लोजर, असोसिएटिव्ह आणि आयडेंटिटी एलिमेंट. तर अलॉंग विथ दीज थ्री प्रॉपर्टीज इनवर्स प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा काय असला पाहिजे, इनवर्स असला पाहिजे. आणि जर आपण तो एलिमेंट त्याच्या इनवर्स सोबत मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय भेटला पाहिजे, आयडेंटिटी एलिमेंट. देन ओनली वी कॅन से दॅट दॅट पर्टिक्युलर इज ए ग्रुप. आणि ग्रुप ऑलवेज काय असू शकतो, मोनॉइड, सेमी ग्रुप अँड अल्जेब्राइक स्ट्रक्चर. तर वन ऑफ द एक्झाम्पल इज झेड एलिमेंट्स विथ प्लस ऑपरेशन and matrix multiplication is example of group. Okay, next question आहे की for each of the following determine whether the binary operation multiplication is commutative or associative. आता commutative म्हणजे काय, a स्टार b असेल तर त्याचा रिझल्ट b स्टार a जर केला आपण तर ते दोघांचा रिझल्ट पण काय आला पाहिजे, सेम आला पाहिजे. तर पहिलं एक्झाम्पल काय त्याच्यामध्ये, n इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स अँड a स्टार b इक्वल टू a प्लस b प्लस 2 फॉर ऑल a comma b belongs to the n म्हणजे नॅचरल नंबर्स. आता बघा ए स्टार बी जर घेतलं आपण तर काय आपल्याला काय दिलेलं आहे, दॅट इज बिकम ए प्लस बी प्लस 2. त्याला जर बी स्टार ए केलं तर एच्या ऐवजी आपण बी पुट करणार, बीच्या ऐवजी ए पुट केलं तर रिझल्ट बिकम्स सेम. सो वी कॅन से दॅट स्टार इज कम्युटेटिव्ह बायनरी ऑपरेशन. आता दुसरं काय चेक करायचं आपल्याला, असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह म्हणजे काय, ए स्टार बी स्टार सी, तर त्याचा रिझल्ट कशासोबत सेम आला पाहिजे, जर आपण ए लास्टला मल्टिप्लाय केलं विथ बी अँड सी तर ते दोन्ही पण काय असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. बघा आता याच्यामध्ये जर सी ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटू शकतो, ए सी प्लस बी सी प्लस 2c, दॅट मी त्याला काय नाव दिलं 1. सिमिलरली पहिल्यांदा बी सी बी प्लस सी प्लस 2 याला जर ए न मल्टिप्लाय केलं तर त्याचा रिझल्ट काय येतो, ए बी प्लस ए सी प्लस 2a. अँड फ्रॉम 1 and 2 we can see that these are not equal, so it is not a associative. Okay, तर आपण म्हणू शकतो it is closed under the commutative but not associative. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ए स्टार बी गिव्हन आहे आपल्याला मिनिमम ऑफ ए कॉमा बी प्लस 2 फॉर ऑल ए कॉमा बी बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता याला बी स्टार ए जर केलं तर काय येईल, ए कॉमा बी प्लस 2 होतं तर बी कॉमा ए प्लस 2. तर आपण जर कोणती जर एखादी व्हॅल्यू घेतली, सपोज ए ची व्हॅल्यू सपोज 2 घेतलेली आहे आणि बी ची व्हॅल्यू 2 आहे, तर याचं काय येईल, एक 2,4. तर सिमिलरली आता बी काय येईल इथं, इथं जर बी ची व्हॅल्यू 2 आहे तर दिस इज 2 आणि ए प्लस 2 काय येईल 4. तर याच्यामध्ये काय येईल,
ए मिनिमम यायला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय यायला बी मिनिमम यायला आहे, दॅट इज नॉट इक्वल, सो इट इज नॉट ए कम्युटेटिव्ह. अँड सिमिलरली सिमिलर वेमध्ये जर आपण चेक केलं तर इट इज नॉट ए असोसिएटिव्ह ऑल्सो. And finally we have R where a star b equal to a raised power b असं गिवन आहे. तर आता a स्टार b इक्वल टू a रेस्ट पॉवर b आहे आणि b स्टार a जर a केलं तर a च्या ऐवजी b लिहितो आपण आणि b च्या ऐवजी a, म्हणजे a रेस्ट पॉवर b इक्वल टू b रेस्ट पॉवर a, दॅट इज नॉट ट्रू. सो इट इज नॉट ए कम्युटेटिव्ह बायनरी ऑपरेशन. आता आपण कशासाठी चेक करणार आहेत, ए स्टार बी असोसिएटिव्हसाठी. तर म्हणजे असोसिएटिव्ह म्हणजे ए स्टार बीला काय लिहिणार ॲज पर द गिवन ए रेस्ट पॉवर बी. अगेन याला ए कन्सिडर करणार आणि याला बी कन्सिडर करणार, तर दॅट इज बिकम ए रेस्ट पॉवर बी रेस्ट पॉवर सी, म्हणजे हे असं ए रेस्ट पॉवर बी रेस्ट पॉवर सी. ओके. आता जर आपण याला दुसऱ्या वेमध्ये लिहिलं म्हणजे ए स्टार बी स्टार सी होतं, तर आता याला ए स्टार बी स्टार सी. तर पहिल्यांदा आपण हे सॉल्व्ह केलं तर दॅट इज बिकम बी रेस्ट पॉवर सी. नाऊ ए स्टार इंटू बी रेस्ट पॉवर सी, दिस इज बिकम ए, याला आपण ए कन्सिडर करणार, याला बी कन्सिडर करणार, म्हणजे एच्या पॉवरमध्ये काय येणार ए रेस्ट पॉवर बी पॉवर रेस्ट पॉवर सी, अँड बोथ आर इक्वल, सो वी कॅन से दॅट दिस इज अन associative. Okay, so this is the solution of winter 2018 examination paper. So please go through it, आणि काही जर समजलं नसेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि 2019चं क्वेश्चनचं पेपरचं सोल्युशन मी लवकरच पोस्ट करेन.